नमस्कार शेतकरी मित्रांनो, मोसंबी बागेमध्ये स्टोरेज किती महत्त्वाचं असतं, मोसंबी बागेमध्ये स्टोरेज कशाने होतं, मोसंबी बागेमध्ये आपण काय काय दिल्यानंतर आपल्या बागेची तब्येत व्यवस्थित राहत असते, त्याच्यामध्ये जून जुलैचा डोस का महत्त्वाचा आहे, त्याच्याबरोबर झाडामध्ये स्टोरेज आहे की नाही हे कसं ओळखायचं, त्याचबरोबर आपल्या ज्या बागेमध्ये जी पानांची संख्या आहे तर तिच्यामुळं काय होतं, तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ। मी आपला मित्र सुरेश पकडे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल कृषी गाथामध्ये। मित्रांनो, ही जी बाग आहे आपली, तर या बागेवरती पानांची संख्या ही चांगल्यापैकी। मित्रांनो, ज्या ज्या बागेमध्ये पानांची संख्या भरपूर प्रमाणात आहे तर असं समजून घ्यायचं की पानाद्वारे जे अन्न शिजवण्याची क्रिया होते तर त्यामार्फत काडी असेल, झाड असेल, फळ असेल, तर यांना सर्वांना अन्नद्रव्याचा पुरवठा हा होत असतो। मित्रांनो, त्याचबरोबर जे झाडाची फळं आहेत तर वेळोवेळी आपण आपल्या बागेला खाद्य देणं आवश्यक असतं। ज्यावेळेस आपण बागेमध्ये खाद्य देतो तर तेच खाद्य फळाला, झाडाला उपयोगी पडत असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही नुसता सततचा रासायनिकचा वापर करून आपली बाग ही व्यवस्थित ठेवू शकत नाही। तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यासाठी वापर करणं गरजेचं असतं, तो म्हणजे शेणखताचा सुद्धा अत्यावश्यक वापर आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं असतं आणि तेव्हाच आपल्या जमिनीमध्ये जी जीवाणूंची संख्या आहे तर ती व्यवस्थित राहत असते। जून जुलैचा डोस काय करतो मित्रांनो, की आता आपल्या बागेमध्ये आता सध्या फळं आहेत बागेवरती, आता या प्रकारची फळं आहेत, तर या फळांना भरणपोषण करण्यासाठी जो आपण बाग फोडली त्यावेळेस बेसल डोस तर भरला होता, परंतु तो जो बेसल डोस आहे तर हा पूर्ण फळासाठी उपयोगी आतापर्यंत आलेला आहे। आता याच्यानंतर या झाडामधली जी शक्ती आहे तर ती पुन्हा झाड काय करत असतं, खर्च करायला सुरुवात करत असतं, परंतु आपण जो जून जुलैमध्ये बेसल डोस देतो तर त्यामार्फत काय होतंय की पुन्हा एकदा झाडाला अन्नद्रव्य भेटतात आणि झाड हे कमजोर होत नाहीत। झालेली झीज हे झाड स्वतःची भरून काढतात त्या रासायनिक खत असेल त्याच्यामार्फत, परंतु जे आपण शेणखत देणं का गरजेचं आहे, तर शेणखताच्या माध्यमातून जरी रासायनिक खतांचा लवकरात लवकर जर जो साठा आहे तो संपुष्टात आला तरीसुद्धा शेणखताच्या माध्यमातून पाहिजे तेवढा आपल्याला झाडाला लागल तेवढा अन्नद्रव्याचा साठा हे झाड ऑटोमॅटिक उचलत असतं आणि तो लॉंग टर्मसाठी असतो, म्हणून झाडाची तब्येत ही व्यवस्थित राहत असते। आता स्टोरेज नसलेली झाडं आणि स्टोरेज असलेली झाडं याच्यामध्ये खूप फरक आहे। आतापर्यंतचा जो माल झाडावरती पण जर खताचा डोस दिला नसेल तर निश्चितच झाडं आपली विकनेसपणाकडे जाऊ शकतात किंवा झाडावरती पाल्याची संख्या कमी होऊ शकते, परंतु जर आपण खताचा डोस जर दिला किंवा समतोल आहार, समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन हे बागेला केलं तर बागेवरती पानांची संख्या ही भरपूर प्रमाणात राहते। त्याचबरोबर जे फळं आहेत तर ते पण स्ट्रॉंग क्वालिटीचे राहतात आणि त्याच्यामुळं आपली बाग ही कमजोर होत नाही, व्यवस्थित राहते। पानाद्वारे जी चयापचयाची क्रिया ती व्यवस्थित होत राहते आणि बाग पुन्हा एकदा बहार फोडण्यासाठी तितकी सुसज्ज असते। आता जसं की हे झाड आहे, आता या झाडावरती हे पाल्याची जी संख्या आहे तर आता हे जेव्हा फळ तुटल तर पुन्हा एकदा आपण याला थोडंसं जरी वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून काम केलं किंवा नाही जरी केलं, कारण आपण याला जो बेसल डोस भरायचा तो 1 डिसेंबरमध्ये भरला होता आणि त्याच्यानंतर दुसरा जो आहे जून आणि जुलैमध्ये भरला होता। त्याच्यानंतर आपण शेणखताची मात्रा सुद्धा या बागेला दिलेली आहे, त्याचमध्ये आपण जीवाणूंचा सुद्धा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यानंतर या झाडावरती जी पाल्याची संख्या आहे तर ती एकदम चांगल्यापैकी आहे आणि म्हणूनच ही बाग पुन्हा जरी आज जरी हार्वेस्टिंग झाली तर पुन्हा एकदा चांगले फुलं काढण्यासाठी सज्ज होते। तर त्याच्यासाठी ह्या काडीमध्ये जेव्हा स्टोरेज असतं आणि ही काडीमध्ये स्टोरेज कधी असतं म्हटलं जातं तर झाडावरती पाल्याची संख्या भरपूर, झाड ग्रीन असणं, त्याचबरोबर ही काडी जी आहे तर ती मजबूत असणं, जेव्हा तुमच्या झाडातून जी पण नवती येते तर ती एकदम क्वालिटी येणं गरजेचं आहे। जसं की हिरवीगार नवती जर आपल्या बागेमधून आली तर निश्चितच त्याचा चांगला फायदा म्हणजे किंवा पानाची संख्या झाडावरती वाढली जाते। तुमच्या झाडावर उदासीनता दिसत असेल, त्याचबरोबर तुमची झाडं ही कमजोर दिसत असेल, डिंक्या रोगाला बळी पडलेले असेल किंवा तुम्ही अन्नद्रव्याचा पुरवठा जर झाडाला केला नसेल तर या फळाच्या माध्यमातून पूर्णतः स्टोरेज हे 100% वाढलं जातं। म्हणजे झाड काय करतं की जोपर्यंत शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत फळावरती खर्च करतं, त्याच्यानंतर झाडाला जी गरज असते अन्नद्रव्याची तर ती न भेटल्यानं आपण ज्यावेळेस बहार फोडतो, नवीन बहार, तर त्या ठिकाणी काय होतं की झाडावरती फुलं तर लागलेली दिसतात परंतु ती गळून जातात, त्याच्यानंतर झाड फुलं फळं हे पण ड्रॉप करत असतं आणि त्याच माध्यमातून आपलं नुकसान तर होतंच, परंतु या ठिकाणी आपलं वर्षसुद्धा वाया जाऊ शकतं आणि मालाची क्वालिटी पाहिजे तशी राहत नाही, झाडाची क्वालिटी पाहिजे तशी राहत नाही। त्याच्यासाठी आपल्याला समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन हे बागेवरती करणं गरजेचं आहे आणि आपली बाग जर हिरवीगार दिसत असेल, फळाचा आकार चांगला आहे, वयानुसार फळं ही पिवळी पडतच असतात, त्याच्याबद्दल विषय नाही, परंतु जर
आपल्या झाडावरची फळं जास्त गळ होत असेल, आपण अन्नद्रव्यामध्ये कुठं चुकतोय का हे जर आपल्या लक्षात येत नसेल तर निश्चितच बागेवरती व्यवस्थित काम करा. शेणखताचा जो पुरवठा आहे किंवा मात्रा आहे तर ती व्यवस्थित बागेला देत चला आणि त्यानुसारच आपली बाग ही आपण व्यवस्थित ठेवू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. त्याचबरोबर आपलं नियोजन सुरू होतं आहे आणि नियोजनामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना सांगत असतो जेणेकरून शेतकऱ्यांची बाग चांगली राहील. त्याचबरोबर जी झाडावरती फळं आहेत ती चांगली क्वालिटी राहिली पाहिजे आणि त्याचमध्ये आपलं जो खर्च आहे तो पण बजेटमध्ये झाला पाहिजे. परंतु आपण जे काम करत असतो ते सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे स्टोरेजपासून जर आपण काम व्यवस्थित केलं तर निश्चितच त्याचा चांगला फायदा आपल्याला होतो आणि त्याच्यासाठीच माझा नंबर आहे 9922 5632. या क्रमांकावरती तुम्ही कॉल करून माझ्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद.